ग्रुपच्या वतीने UPSC, NPSC, CDS आणि NDA या स्पर्धात्मक परीक्षांच्या संदर्भात जे माहिती सत्र आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण टप्प्याटप्प्याने या माहिती सत्रामध्ये माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला विषय आपला असणार आहे तो म्हणजे UPSC ह्या परीक्षेचा. थोडीशी UPSC परीक्षांविषयी आपण माहिती इथं घेणार आहे. सर्व प्रकारची माहिती घेता येईल तेवढी माहिती या ठिकाणी घेतली जाईल, पण ही माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपात असणार आहे. प्रश्न उत्तर अशा स्वरूपात असणार आहे. तर आपण आता पहिल्या प्रश्नाकडे येऊया की ही UPSCची परीक्षा म्हणजे काय आहे, UPSC म्हणजे काय, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता घ्यायचा प्रयत्न करूया. थोडंसं इतिहासात आपल्याला जायला लागेल. एक पार्श्वभूमी सांगतो आणि मग मुद्द्यावर येतो. तर पार्श्वभूमी अशी आहे की ह्याला म्हणतो आपण नागरी सेवा किंवा सनदी सेवा. ब्रिटिशांनी जसं इथं राज्य सुरू केलं, म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य इथं सुरू झालं, तर त्यावेळेला त्यांना ह्या सनदी सेवकांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. आणि मग त्यावेळेला कंपनीचे जे डायरेक्टर होते ते आपापल्या मर्जीतल्या लोकांना ह्या पदावरती घ्यायचे. पण पुढं कंपनी डबघाईला आली. इंग्लंडचे नियम त्यांना स्वीकारावे लागले. पार्लमेंटचे नियम त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हणतात. आणि मग असं करत करत कंपनीनी ह्या ठिकाणी ज्या सनदी सेवेच्या सनदी सेवा आहेत त्यांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि त्यातून उमेदवार निवडले पाहिजेत असं एक बंधन त्याच्यामध्ये आलं. पुढं 1857चं आपलं जे भारतीय स्वातंत्र्य समर आहे त्या स्वातंत्र्य समराचा परिणाम असा झाला की कंपनीचं राज्य गेलं आणि त्या जागी ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आलं. आणि मग त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतीयांना ह्या परीक्षेसाठी उपस्थित राहायची मुभा मिळाली. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की कंपनीचं राज्य आल्यापासून म्हणजे जवळजवळ 1757 नंतर ते 1857 पर्यंत 100 वर्षामध्ये भारतीयांचा याच्यात सहभाग नव्हता सनदी सेवेमध्ये. पण नंतर त्यांनी तांत्रिकदृष्ट्या आपल्याला प्रवेश दिला. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे असं आहे की ह्या परीक्षा इंग्लंडमध्ये व्हायच्या. म्हणजे ही परीक्षा द्यायला आपल्याला लंडनला जावं लागायचं. त्यावेळेला सुएज कॅनाल ओपन झाला नव्हता. केप ऑफ गुड होपला वळसा टाकून जायचं आणि मग तिथं जाऊन परीक्षा द्यायची. बरं, गंमत अशी होती की वयोमर्यादेमध्ये खूप फरक होता. म्हणजे भारतातला विद्यार्थी जर नापास न होता शेवटपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत गेला असेल तरच तो परीक्षा देऊ शकणार. आणि मग 1885ला जेव्हा राष्ट्रीय सभा, म्हणजे आता त्याला काँग्रेस म्हणतात, तर ती राष्ट्रीय सभा स्थापन झाली त्यावेळेला ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यातली ही एक मागणी होती की सनदी सेवांची परीक्षा भारतात घेण्यात यावी. इंग्रज हे न्यायी आहेत. इंग्रजांना निवेदन दिलं की त्यांना ते पटतं आणि ते कृती करतात असा ठाम विश्वास राष्ट्रीय सभेच्या लोकांना त्यावेळेला होता. तो ठाम विश्वास इंग्रजांनी पण सार्थ ठरवला 1922 साली. 1885ला केलेली मागणी 1922 साली ब्रिटिश आम्हाला पावले आणि मग पहिल्यांदा सनदी सेवेच्या परीक्षा भारतात घेतल्या गेल्या. अलाहाबाद, म्हणजे आता त्याचं नाव चांगलं केलेलं आहे, प्रयागराज असं नाव ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा ह्या परीक्षा झाल्या. त्याला ICS असं म्हणायचे, इम्पिरिकल सिव्हिल सर्व्हिसेस, काही जण म्हणतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. तर ह्या नागरी सेवेच्या परीक्षा अशा रीतीने भारतात सुरुवात झाली 1922. आता भारत स्वतंत्र झाला आणि मग आपण तिथं स्थापन केलेला आयोग आहे त्याचं नाव आहे संघ लोकसेवा आयोग. इंग्लिशमध्ये याला म्हणतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. शॉर्ट फॉर्म केला तर UPSC. म्हणून या परीक्षेला UPSC असं म्हणतात. याचा उत्तर प्रदेश या राज्याशी नावात तरी साम्य असलं तरी संबंध नाही. हे संपूर्ण केंद्र सरकार त्यांच्या अंतर्गत येणारी गोष्ट असते. संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग याद्वारे परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षांना आपल्याकडे UPSCची परीक्षा म्हणतात. खरं तर याद्वारे विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. तुम्ही अभियांत्रिकी विद्या हस्तगत केलेले अभियंते झालेले आहात तर अशा वेळेला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही चांगली पदवी मिळवलेली आहे, तुम्ही MBBS किंवा अशा पद्धतीत जर डॉक्टर झालेला असाल तर इंडियन मेडिकल सर्व्हिसेस
अशा विविध परीक्षा ह्या UPSC द्वारे घेतल्या जातात. आपण ज्याला UPSCची परीक्षा म्हणतो ती खरं तर आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा. म्हणजे ह्याला नॉन टेक्निकल कॅटेगरी म्हणतात. पहिल्या ज्या दोन मी नावं सांगितली ही टेक्निकल, पण आता जी मी सांगतो ही नॉन टेक्निकल कॅटेगरीतली परीक्षा आहे. परीक्षेचं नाव आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा. तर त्यालाच आपण बरेचदा UPSCची परीक्षा म्हणतो. काही पालक असतात जे आपल्यासमोर प्रश्न विचारत असतात की मला माझ्या मुलाला IAS बनवायचे. काही जणांचं म्हणणं असतं IFS मध्ये जायचे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जायचे, किंवा ह्या पद्धतीच्या कुठच्या तरी IPS किंवा अशा सर्व्हिसेसमध्ये जायचे. तर लक्षात ठेवा ह्या सगळ्या परीक्षेसाठी ह्या सगळ्या क्षेत्रासाठी परीक्षा एकच आहे. त्या परीक्षेचं नाव आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. म्हणजे आता UPSCचा अर्थ लक्षात आलेला आहे आपल्या की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्याद्वारे विविध परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी मी आता सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षेची माहिती सांगतोय. तर या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेची माहिती घ्यायला आपण आता सुरुवात करूया.